6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही. अनुदान न मिळाल्यानं राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद. काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची देखील माहिती. शिवभोजन थाळीबाबत अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालं नाही. काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करू, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना सरकारकडून कात्री. शिवभोजन थाळीच्या अनुदानावर विजय वडेट्टीवार यांची टीका. पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का. माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. आमच्यावर हिंदी का लादता असं शिंदेंनी भाजपला विचारावं. नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू. फडणवीसांनी मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी काम करावं. संजय राऊतांची टीका. इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्धविराम. इराणकडून अधिकृत घोषणा. तर आता युद्धविरामाचं उल्लंघन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट.